Next principle, that is principle of green chemistry. Fourth principle, designing safer chemicals. म्हणजे या ठिकाणी कसा केमिकल वापरायचं आहे, सेफर वापरायचं आहे की जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट नसतील. साईड इफेक्ट म्हणजे एक तर ह्युमन बिईंग म्हणजे लिव्हिंग थिंग आणि एन्व्हायरमेंटला धोका पोहोचणार नाही असे केमिकल्स काय करायचं आहे, तयार करायचे. दिस प्रिन्सिपल इज क्वाईट सिमिलर टू प्रिवियस वन टू डेव्हलप प्रोडक्ट दॅट आर लेस टॉक्सिक ऑर विच रिक्वायर लेस टॉक्सिक रॉ मटेरियल. म्हणजे यामध्ये काय घेतलेलं आहे, प्रोडक्ट जो तयार होणार आहे तो प्रोडक्ट कसा असेल, लेस टॉक्सिक असेल किंवा त्यासाठी लागणारा जो रॉ मटेरियल आहे तो सुद्धा कसा पाहिजे, लेस टॉक्सिक पाहिजे. इन केमिकल इंडस्ट्रीज वर्कर्स आर एक्सपोज टू टॉक्सिक इन्व्हायरमेंट. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द वर्कर फ्रॉम एक्सपोजर टू टॉक्सिसिटी वी शुड थिंक ऑफ डिझायनिंग सेफर केमिकल्स. म्हणजे या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये नंबर ऑफ पर्सन्स काय करत असतील, काम करत असतील की जेणेकरून ते कशाशी एक्सपोज होणार आहेत, एक्सपोज टू टॉक्सिक इन्व्हायरमेंट. म्हणजे जो प्रोडक्ट तयार करणार आहोत त्या प्रोडक्टचं काय होणार आहे, एक्सपोज होणार आहे. फॉर एक्झाम्पल अडिपिक ॲसिड इज वाईडली यूज्ड इन पॉलिमर केमिस्ट्री. अडिपिक ॲसिड हा कोण आहे, पॉलिमर आहे आणि हा पॉलिमर काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजे यामध्ये बेन्झिन हा कोण आहे, स्टार्टिंग मटेरियल आहे. कशासाठी, फॉर द सिंथेसिस ऑफ असिटिक अडिपिक ॲसिड. बट बेन्झिन इज कार्सिनोजेनिक. म्हणजे बेन्झिन हा कसा आहे, कार्सिनोजेनिक आहे. कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग एजंट, दॅट इज द कार्सिनोजेनिक. अँड बेन्झिन बिंग होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड पोल्युटंट एअर. म्हणजे हा बेन्झिन हा कसा आहे, होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजे जर आपण बेन्झिनला ओपन ठेवला तर तो हवेत उडून जातो आणि त्यासोबतच हा का आहे, एअर पोल्युटंट आहे. इन ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड बाय ड्रग अँड फ्रॉस्ट अडिपिक ॲसिड इज एन्झायमॅटिकली सिंथेसाइज्ड फ्रॉम ग्लुकोज. म्हणजे ग्रीन टेक्नॉलॉजीने अडिपिक ॲसिड कशा मेथडने प्रिपेअर करणार आहे, फ्रॉम ग्लुकोजपासून तयार करणार आहे आणि त्या ठिकाणी कशाचा वापर केला जाणार आहे, एन्झाईमचा वापर केला जाणार आहे. फिफ्थ प्रिन्सिपल, यूज सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. म्हणजे यामध्ये यूज सेफर सॉल्वंट कशाला म्हणतो आपण, टू डिझॉल्व कंपाऊंड्स. म्हणजे कंपाऊंड त्यामध्ये कम्प्लिटली सॉल्युबल असतो, त्याला काय म्हटलं जातं, सॉल्वंट म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी कसा सॉल्वंट वापरायचं की जेणेकरून त्याचे इफेक्ट होणार नाहीत. म्हणजेच यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. ऑक्झिलरीज म्हणजे त्याच्यासोबत वापरणारा एजंट. म्हणजेच या ठिकाणी चूज द सेफर सॉल्वंट अवेलेबल फॉर एनी गिवन स्टेप ऑफ द रिॲक्शन्स. म्हणजे रिॲक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सॉल्वंट चूज करायचं आहे किंवा चॉईस करायचं आहे की जेणेकरून त्याचा इफेक्ट होणार नाही. मिनिमाइज द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट अँड ऑक्झिलरी सबस्टन्सेस आर यूज्ड. म्हणजे सॉल्वंटचा वापर कसा करायचा आहे, मिनिमाइज द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट. मिनिमाइज म्हणजे कमी करणे आणि कशाचा वापर करायचा आहे, ऑक्झिलरी सबस्टन्सचा वापर करायचा आहे. ॲज दीज मेकअप अ लार्ज पर्सेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड. म्हणजे जेणेकरून टोटल वेस्ट प्रोडक्ट कमी तयार होईल. The main aim behind the principle is to use green solvent. मेन प्रिन्सिपल काय आहे, टू यूज द ग्रीन सॉल्वंट. ग्रीन सॉल्वंट कशाला म्हणायचे की जेणेकरून त्याचा इफेक्ट लिव्हिंग थिंगला होणार नाही आणि एन्व्हायरमेंटला होणार नाही. फॉर एक्झाम्पल वॉटर सुपर क्रिटिकल CO2 in place of volatile halogenated organic solvent. For example CH2Cl2, CHCl3, CCl4 for chemical synthesis and other purpose solvent as chemicals that dissolve solute. म्हणजे ह्या सॉल्वंट आहेत, ह्या सॉल्वंट काय करतात, टू डिझॉल्व द सोल्यूट. सोल्यूट म्हणजे कोण असेल, केमिकल्स असेल की जेणेकरून आपल्याला सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करणार आहोत
तो कोण असेल? सोल्यूट असेल. आणि त्यापासून कोण तयार होणार आहे? सोल्युशन तयार होणार आहे. सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इट यूज होमोजिनियस सोल्युशन्स. इट मे फॅसिलिट मेनी रिएक्शन्स. वॉटर इज अ सेफर बिनाईन सॉल्व्हंट. म्हणजे या ठिकाणी वॉटर हा काय कन्सिडर केला जातो? या ठिकाणी म्हणण्यापेक्षा केमिस्ट्रीमध्ये वॉटर हा युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून कन्सिडर केला जातो, जेणेकरून किंवा त्याच्याकडं एबिलिटी आहे. कोणाकडं? वॉटरकडं. कशी एबिलिटी आहे? टू डिसॉल्व नंबर ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे जवळपास कंपाऊंड्स हे वॉटरमध्ये सॉल्युबल आहेत. म्हणून वॉटरला काय म्हटलेलं आहे? वॉटर इज कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणजे पाणी हे वैश्विक द्रावण आहे. वाईल डायक्लोरोमिथेन इज हजार्ड्स. म्हणजे या ठिकाणी डायक्लोरोमिथेन म्हणजे CH2Cl2 हा कसा आहे? हजार्ड्स आहे. यूज ऑफ टॉक्सिक सॉल्व्हंट अफेक्ट मिलियन्स ऑफ वर्कर्स एव्हरी इयर्स. म्हणजे एखादा प्रोडक्ट तयार करतो म्हणजे तिथं नंबर ऑफ वर्कर्स काय करत असतील? काम करत असतील आणि त्याचा इफेक्ट हा त्या वर्करवरती होतो. अँड हॅज इम्प्लिकेशन फॉर कंझ्युमर्स. म्हणजे कोणासाठी इम्प्लिकेशन आहे? कंझ्युमरसाठी आहे. अँड द इन्व्हायरमेंट ॲज वेल. मेनी सॉल्व्हंट्स आर युज्ड इन हाय व्हॉल्यूम अँड मेनी आर ऑर्गॅनिक व्होलाटाईल कंपाऊंड्स. म्हणजे या ठिकाणी सॉल्व्हंटचा वापर कसा केला जातो? हाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे त्याचं अमाऊंट हे कसं असेल? जास्त असेल. मेनी आर व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. व्होलाटाईल म्हणजे हवेत उडून जाणारा. जर आपण ओपन ठेवला त्याचा माउथपार्ट तर देअर यूज क्रिएट लार्ज अमाऊंट ऑफ वेस्ट, एअर पोल्युशन अँड अदर हेल्थ इम्पॅक्ट. म्हणजे जर आपण सॉल्व्हंटचा वापर जास्त करत असाल तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे? क्रिएट लार्ज अमाऊंट ऑफ वेस्ट. म्हणजे वेस्ट हा जास्त तयार होणार आहे. त्यासोबतच एअर पोल्युशन आहे अँड हेल्थ इम्पॅक्ट आहे. फाइंडिंग सेफर मोर इफिशियंट अल्टरनेटिव्स और रिमूव्ह सॉल्व्हंट ऑल टुगेदर इज वन ऑफ द बेस्ट वे टू इम्प्रूव्ह अ प्रोसेस ऑर प्रोडक्ट. म्हणजे जेणेकरून सॉल्व्हंटचा वापर काय करायचे? कमी करायचे. आणि कमी करून काय करायचं आहे आपल्याला? टू इम्प्रूव्ह द प्रोसेस. म्हणजे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आहे आणि सेफ फॉर प्रॉडक्ट तयार करायचं आहे.